हा उठाते हल्ला बोल, दुःशासन पे हल्ला बोल, शांतिकरण पे हल्ला बोल, शांतिकरण पे हल्ला बोल, नेताजी पे हल्ला बोल। 5 दिवसाचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संपावर। 5 दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे। नांदेडमध्ये देखील या संपाला चांगला प्रतिसाद मिळाला। नांदेड शहरातील SBI बँकेसमोर कर्मचाऱ्यांनी या मागणीसाठी निदर्शने केली। मागील अनेक वर्षापासून बँक कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलने करीत आहेत, परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याने आज देशव्यापी संपाची हाक देण्यात आली। या संपात देशभरातील 10 लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत। नांदेडमध्ये देखील सर्वच बँकांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत संप पुकारला। मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे। 77 वर्ष झाली आपल्याला येऊन, तरी आज दुर्दैवाने आता सरकार लोकशाहीची संकट वाजवला जातो। त्या ठिकाणी बँकर्सला मात्र प्रत्येक वेळेस त्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यावरती उतरावं लागतं, त्यांना इंग्रजी संप करावे लागतात, त्यांना आर्थिक जे काही त्यांचे पगार त्याचंही बलिदान द्यावं लागतं। आणि एवढ्या याच्यातून हा एक संप जो आहे तो भारत सरकार DFS आणि IDA ज्या आमच्या वाटाघाटी झाल्या होत्या त्या संदर्भात दिनांक 7/12/2023 रोजी आमचं एक मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग झालं होतं आणि त्यात सर्व बँकिंग इंडस्ट्रीला हायडेड वर्किंग हे अप्लिकेबल होईल हे सूचित करण्यात आलं होतं। परंतु 2023 रोजी 2 वर्ष होत आहे, आज रोजीपर्यंत हायडेड बँकिंगचं इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही। ही मागणी केवळ 2023 ची नसून मागच्या 15 वर्षापासून बँकिंग इंडस्ट्रीमधल्या विविध कर्मचारी अधिकारी संघटना हायडेड वर्किंगसाठी नेहमी अग्रेसर राहिलेल्या आहेत आणि दरवेळेस आमच्या पदरी पडत आले केवळ आश्वासन आणि यावेळी एक मिळालेले पुढा। समोरची भूमिका काय असणार आज हा 1 दिवसीय लक्षणीय सगळीकडे संप पूर्ण भारतभर आहे आणि यानंतर पुढच्या महिन्यात जर आमची मागणी लवकरात लवकर मान्य नाही झाली तर फेब्रुवारीमध्ये 2 दिवसाचा आणि मार्च मध्ये तो इंडिपेंडन्स स्ट्राईकचा आम्ही आमच्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन मार्फत करू। जवळपास 10 लाख कर्मचाऱ्यांनी हा संप जो आहे 1 दिवसीय संप आणि ह्या संपाचा फक्त आणि फक्त उद्देश आहे एकच, 5 दिवस कार्यप्रणाली। या निमित्ताने आज आम्ही इथे नांदेड युनिटच्या वतीने सगळे इथे जमलो आणि निदर्शने करण्यात आले। त्यासाठी पुढील आंदोलन कसं राहील बघा, पुढील आंदोलन हे जे आमचं फोरम आहे युनायटेड बँक युनियन्सचा जे फोरम आहे त्यानुसार जी कार्यप्रणाली आम्हाला देण्यात येईल त्या पद्धतीने आम्ही पुढे